जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। नमस्कार, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरचे पहिले महापौर म्हणून सनी ज्यांनी 4 दिवसापूर्वी शपथविधी घेतली, शपथ घेताना आमच्या काही पत्रकार मित्रांशी वार्तालाप करताना सांगितलं का छत्रपती संभाजीनगरचा मी पहिला महापौर आहे। शहराचं नाव बदलल्यानंतर मी पहिला महापौर आहे। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जी निवडणूक झाली, मतदारांनी भरभरून युतीच्या पारड्यात मत टाकून त्यांना मतदान केलेलं आहे। भाजपचे महापौर झालेले आहे। आज आपण उभे आहोत उस्मानपुरा प्रभाग क्रमांक 19 मध्ये। पहिल्या महापौरांना दूषित पाण्याची सलामी। बघूया काय म्हणतायत नागरिक। छत्रपती संभाजीराजांचं नाव या शहराला तर दिलेलं आहे, पण छत्रपती संभाजीराजांचं नाव दिल्यानंतर औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या आणि नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेल्या नागरिकांच्या नागरी सुविधामध्ये महानगरपालिकेने काय बदल केलेला आहे, त्यांना काय सुविधा दिल्या आपण बघू शकता। माझ्याजवळ ही पाण्याची बाटली आहे, आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहेत। हे पाणी उस्मानपुऱ्यातील नागरिकांना पिण्यासाठी येतंय। आपण बघू शकता या पाण्यामध्ये घाण आहे, हे ड्रेनेज मिश्रित पाणी आहे। हे पाणी आपण जनावरांना सुद्धा पाजू शकत नाही, जनावर सुद्धा हे पाणी पिऊ शकत नाही। हे पाणी जे महानगरपालिकेचा टॅक्स भरतात, नळपट्टी भरतात, त्यांना हे पाणी महानगरपालिका प्रोव्हाइड करत आहे। हे पाणी महापौरांना इथल्या जनतेचा एक प्रश्न आहे, हे पाणी तुम्ही पिऊ शकता का? महानगरपालिकेचे अधिकारी हे पाणी पिणार का? मग आम्ही प्यायचं, तुम्ही प्या, आम्हीही पितो। आज आपण जाणून घेऊया येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत। क्या बोलेंगे, क्या लगता है कब से ये प्रॉब्लम है? 1.5 साल से पानी की प्रॉब्लम हो रही। ड्रेनेज की लाइन पूरी फूटे वाली है, वही पानी आता है और हम परेशान हैं पानी के लिए। 1.5 साल से आपको प्रॉब्लम है? हाँ। इसके बारे में आपने कारपोरेशन के कोई अधिकारियों से बात हुआ? नहीं ना, किसी से बात नहीं करे, लेकिन जब एक बार कंप्लेन करे थे हमने, लेकिन फिर अभी कुछ आया नहीं। और अभी तो बहुत परेशान है, अभी तो धूप काला है, अभी हमारा रमजान है, अभी हम सबको परेशानी है इस चीज की। और ड्रेनेज की लाइन पूरा काला पानी आता है उसके अंदर। कब से प्रॉब्लम हो रहा है, क्या प्रॉब्लम है? साल 1.5 साल से ये प्रॉब्लम चालू है। कितना टाइम पानी आता है? सुबह आता है, 10 दिन के बाद आता है। 10 दिन के बाद पानी आता, जो आता वो भी ड्रेनेज का आता। काय वाटतंय, पाणी म्हणजे जीवन आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महापौर बसलेत, महापौरांनी मोठ्या थाटामाटात सांगितलं का मी जनतेसाठी आहे। सकाळी 7 वाजेपासून सनी मी कामावर आहे, जनता उपाशी, महापौर तुपाशी असा प्रकार झालाय। काय सांगाल? पाण्यासाठी जेव्हा निवडणुकीच्या पहिले जेव्हा येत होते लोक हात जोडून म्हणायचे आम्ही तुम्ही सगळं समक्ष दूर न करू करत। आणि आता पाणी जितका वाश होता आमच्या चंबरचं पाणी, पिवळं पाणी येतं पहिलं जर होतं स्टार्टिंगला ते चंबरचाच वाश होतो डायरेक्ट। त्यानंतर मग बाद में थोडस घंटाभरानंतर थोडस नॉर्मल नहीं, हमको तो कमी वो होऊन नहीं जातं, आता। साफ होतं। ते पाणी भरायच्या लायकीचं राहतच नाही, बिलकुल पाणी भरायच्या लायकीचं राहत नाही। आम्ही ते पाणी पूर्ण म्हणजे हेच आहे, निकडून तिकडून कुठून काढणार पाणी? सभी नलों का ये प्रॉब्लम है। हाँ, हमारी ये पूरी लाइन की ये वहाँ से यहाँ तक प्रभाग 19। प्रभाग 19 में ये सब तरफ प्रॉब्लम है। हमारी इधर की लाइन जो है ना, वो पूरे लाइन ड्रेनेज का ही आता है पूरा पानी से। अभी की थोड़ी है, वो बहुत दिन की पाइपलाइन है। पहिलं नव्हतं येत तसं पाणी, पहिले येत नव्हतं। पहिलं चांगलं येत होतं। म्हणजे ही प्रॉब्लेम आता वर्ष दीड वर्षापासून वर्षापासून ती प्रॉब्लेम, पहिलं चांगलं पाणी येत होतं, पहिलं काहीच प्रॉब्लेम होता। तरी पण आम्ही कंप्लीट केली, सगळं केलं, पण कुणीच लक्ष देत नाहीये पाण्याकडे। कंप्लेंट केली आहे। आता पहिले तरी तुम्हाला 1 नगरसेवक होते, आता प्रभाग झाले, आता 4 नगरसेवक आहेत। तर त्यांनी काही तर करायला पाहिजे ना। आता 4 झाले म्हटल्यानंतर आम्ही विचार करून निवडून आणले ना त्यांना, त्यासाठी काहीतरी विचार करून त्यांनी आम्हाला पाण्याचा बंदोबस्त करून द्यायला पाहिजे। छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांची अशी परिस्थिती झालेली आहे, धरण उशाला आणि कोरड घशाला। भाऊ काय सांगाल, काय वाटतं, काय परिस्थिती पाण्याची? ही जी पाण्याची परिस्थिती आहे, फक्त आम्हाला एवढंच विनंती आहे की जे आमचे नगरसेवक असतील किंवा महापौर झालेत, नवीन महापौर, त्यांनी ही पाण्याचं
ते पिऊ शकतात का, फक्त हा प्रश्न आम्हाला याचं उत्तर द्यायचं. आणि त्यांनी त्यांच्या परीने जे आमच्याकडं करू शकते आमच्यासाठी त्यांनी ते करून दाखवायला पाहिजे. कारण आम्ही कमी जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून हा त्रास सहन करतोय. याच्या व्यतिरिक्त काय सांगणार आम्ही त्याचं, फक्त त्यांनी हे दाखवायला पाहिजे करून. सगळ्यांनी आम्हाला आश्वासन केले. आणि ही लाईन जी आहे आमची जुनी लाईन आहे, नवी लाईन आमच्यापासून कमीत कमी मागच्या गल्लीला आहे, तिथून आम्ही पाणी घेऊच नाही शकत, इथपर्यंत लाईन ओढून आणू नाही शकत. आम्हाला सगळ्यांनी मागच्या नगरसेवकांनी कमिट केलं होतं की आम्ही तुम्हाला नवीन इकडनं लाईन जोडून देऊ, तिकडनं काही पॉईंट्स आणून देऊ. पण त्यांनी नुसते गल्ल्या बनवायसाठी किंवा आमच्या सह्यासाठी जे काय असेल त्यांनी आमच्याकडनं घेऊन गेले. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडं बघितलं सुद्धा नाही. 5 वर्षात जे काही असेल, 10 वर्षानंतर तर नगरपालिका स्थापन झाली, पण त्याच्या पहिले जे होते ते अजूनही तेच चालू आहे. आम्हाला पहिले तरी पाणी चांगलं येत होतं. 10 साल के बाद कारपोरेशन का इलेक्शन हुआ, पहले एक नगर सेवक था, प्रभाग है 4-4 नगर सेवक है, फिर भी प्रॉब्लम है, कैसा देखते इस तरह? नहीं, पानी का प्रश्न तो इतना गंभीर है कि प्रभाग नंबर 18 और 19 में हमारे लोग जो है तो बहुत परेशान है। और इसके अंदर आप गौर करेंगे कि हमारी मुस्लिम बस्ती और दलित बस्ती के लोग ही परेशान। बाकी आप कहीं भी दूसरी जगह जाएंगे तो आपको पानी का प्रश्न नहीं दिखेगा। इसके हम 2 साल से फॉलोअप में है। बामरे साहब को बोले, कमिश्नर साहब से मुलाकात करें, उसके बाद में सुमित बोर्डे हमारे यहाँ के जो लाइनमैन है, अभी जो नया बच्चा अपॉइंट हुआ विक्की बोल के, उसके भी हम कंटिन्यू फॉलोअप में है। ये लोगों के जो प्रश्न, दिन रात की जो प्रॉब्लम्स है, या ऐसा है कि पानी जो है तो वापरने को कोई भी काम में जो है तो वापरने के भी काम करनी है, तो वापरने के पीने काम की के बात नहीं है। बहुत अगर लाभ ये है। कमिश्नर साहब को ये वाटर अगर देंगे तो क्या आप ये पानी पी सकते हैं? क्या ये आप पानी का सेवन कर सकते हैं? ये पानी ऐसा है, दूषित पानी अगर गलती से अगर बच्चे ने या बड़े ने पी लिया तो इसको जो है तो एक गंभीर बीमारी होने का जो है तो खतरा है। डेंगू, मलेरिया, ये कोई भी बीमारी है। लेकिन हमको देखने को कोई तैयार नहीं। हमारा वोट होना तुमको, हमारे जो है तो जब तक वोट होना उसके लिए तुम आते। अब ये हमारे महल्ले के सब जिम्मेदार लोग आए हमारे, या हमारे घर को पानी सही पीने को नहीं आ रहा, तो बाकी के लोग तो कितने परेशान होंगे। और हम ये 2 साल से एकदम फॉलोअप में कमिश्नर साहब के पास जाके हम जो है तो भाऊ राकेश भाऊ, हमारे अयाज भाई, रवि भाई, बाकी भी और महल्ले के लोग हैं हमारे, हम कमिश्नर साहब के पास भी गए। उसके बाद में जो वाटर डिपार्टमेंट के जो बामरे साहब बने उनके पास भी गए, और सुमित बोर्डे जो है लेकिन तो उनके नए पास जो भी गए। मेयर बने 2 दिन पहले, जिन्होंने मेयर पद की शपथ ली है, उन्होंने ये जाहिर किया है कि मैं पब्लिक के लिए हूँ, सब में पहले मैं पब्लिक के कामा करूंगा। कैसा देखते इस भाई, हम वक्त? मेयर साहब को हमारे दिलों से गहराई से बहुत शुभेच्छा देते हैं। लेकिन मेरा बोलना ये है कि नगर सेवक हो, चाहे मेयर हो, चाहे और कोई पोस्ट मिलने वाली हो, अगर आप फोटो की राजनीति हटके जरा लोगों के सामने प्रश्न में जाएंगे कि उनके क्या प्रॉब्लम्स है, या अभी स्वागत करने में इतने परेशान है वो कि लोगों की समस्या और क्या है उनकी परेशानी समस्या के तरफ ख्याल ध्यान ही नहीं है उनको कि लोगों क्या चीज से परेशान है। नगर सेवक साहब ऐसा समझ ले रहे हैं कि मैं चुन के आ गया तो शाहरुख खान बन गया, और महापौर साहब ऐसा समझ रहे हैं कि मैं दिलीप कुमार बन गया, कि बस फोटो खिंचाने में लड्डू कोई लड्डू से तोड़ रहा तो कोई इससे तोड़ रहा। अरे आप, बहुत अच्छी बात है, हमारी तरफ से आपको शुभेच्छा है, लेकिन आप लोगों की समस्या देखो। आपको उसके लिए बिठाया गया। जो लोगों ने आपको चुन के दिए, आप यहाँ पानी का प्रश्न है, आप ये हमारी डीबी है, जो एक डीबी की उस्मानपुर को जो है तो बाउंड्री वॉल नहीं है, छोटे छोटे बच्चे रहते हैं, खेलते हैं, जानवर रहते हैं। ड्रेनेज लाइन ऐसा भाई, हर 8 दिन को कोई पूछने को, कोई बताने को, कोई बोलने को तैयार नहीं है। ऐसे ऐसे लोगों के पास कॉन्ट्रैक्ट दे के रखे, जो आज फोन करे तो महीने भर के बाद आता है, जब तक पूरा महीने भर तक ड्रेनेज लाइन बहते रहती है, हमारे बच्चे बीमार हो रहे, महल्ले के लोग बीमार हो रहे। जीवन जल ही जीवन है, पाण्याशिवाय आयुष्य नाही, आणि जे पाणी आहे तेच दूषित येतंय, त्या पाण्यावरच सर्व काही अवलंबून आहे। धरण आपल्याला, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं धरण मातीचं आपल्या उशाला आहे, पैठण तरी पण आपल्याला पाण्याची समस्या नाही। प्रॉब्लेम असा झाला की आज सकाळी माझे मित्र राजू खरात यांना भेटण्यासाठी आलो, आणि आल्याच्या नंतर बघतो त्यांच्या नळाला जे पाणी होतं पूर्ण असं घाण पाणी त्याच्यामध्ये यायला लागले, की मी ताबडतोब त्यांच्या म्हटलं घरातून बॉटल आणा, आणि बॉटल आणून त्या बॉटलमध्ये पाणी माझ्या हाताने भरलेलं आहे, आणि याच्यामध्ये ड्रेनेजचा लाईनचा सुद्धा घाण वास येतो। मी ते बॉटल घेतल्या आणि लावले, आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की राजू साहेब मी काहीतरी करतो म्हटलं,
आणि त्याच्यामुळे मी आलो की बाबा तुम्ही एवढं इतक्या वर्षापासून हे घाण पाणी पिताय कस काय, हे समजत नाही मला. महापौरांना काय अपेक्षित आहे, काय सांगाल, काय संदेश देऊ शकता? अपेक्षित म्हणजे त्यांचे जे आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला या संभाजीनगरमध्ये 1 दिवस आड पाणी देण्यात येईल, की जे तुम्हाला 10-10 दिवसाला पाणी मिळतंय. हे तुमचे वादे कुठे गेलेत? आता तर सर्व सत्ता तुमचीच आहे, वरती तुम्ही आहे, खाली तुम्ही आहे, सगळीकडे तुम्ही आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे सत्ता तुमची आहेत. मग का 2 दिवस आड पाणी देत नाहीये? द्या ना लोकांना पाणी. पण जे पाणी येत तेही दूषित येत आहे. दूषित यायला लागलं ना ते पाणी. जे 10 दिवसाला पाणी यायला लागले, 2 तास, अर्धा तास, 1.5 तास जे पाणी येतंय हे दूषित पाणी येतंय. याच्याने तर आंघोळ तरी करणार आहे का कोणी? प्यायचं तर वेगळी गोष्ट आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, तरी तुम्ही पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. दुसऱ्या सुविधा काय देणार, कसं वाटतं? काय योग्य वाढत नाही. द्यायला पाहिजे, सुविधा द्यायला पाहिजे ना. जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनते सेवेसाठी तुम्ही आहात. महापौर, उपमहापौर, महानगरपालिका कमिशनर सगळे काय हे सेवेसाठी आहेत, जनते सेवेसाठी आहेत. कर भरतात ना, ते लोक कर भरत नाही. तिकडे पाणी बघा, तिकडे तुम्ही गाळ्यात होतात, तिकडे तिकडे कोणी वाच करत नाही. कोण ऑफिसर आहे तिकडे पाणी सोडणारा? कोण ऑफिसर आहे तिकडे? तिकडे त्याला फाईल मारा ना तुम्ही. एका एका घरामध्ये 4-4 नळ आहेत. तुमची तिकडे तुमची लावा तिकडे. काही ठिकाणी पाणी वाया जात आहे, गाड्या धुतल्या जात आहेत, पाणी वेस्टेजचा नागरिक आरोप करत आहे. काही ठिकाणी पिण्याला सुद्धा पाणी नाही. आपण टैक्स भरते, टाइम टू टाइम पानी का बेटरमेंट चार्ज होगा, तुम्हारा पानी पट्टी होंगी, घर टैक्स होगा, हर चीज अपन टाइम पे कारपोरेशन को प्रोवाइड करते. कारपोरेशन की जो जिम्मेदारी है साफ सुथरा पानी देना, वो भी कारपोरेशन नहीं दे रही है. कैसा देखते हैं इसके तरफ? कई बार नहीं तो असल में जो पानी बह रहा ना, कुछ जगह ऐसे है कि पानी बहता ही रहता है और कुछ जगह ऐसा है कि पानी आ रहा ही नहीं. हालांकि टैक्स वगैरह सब जो भरते आधे से ज्यादा नहीं भरते और जहाँ नहीं भरते वहाँ का पानी बह के जा रहा है. जहाँ टैक्स नहीं भरे जाता वहाँ का पानी बह के जा रहा है. जो लोग ईमानदारी से भरते हैं उनको पीने को पानी नहीं है. पानी पीने के लिए आज यहाँ पर पानी जो आ रहा है वो भी गंदा आ रहा है. हाँ मिलावट आ रही है उसके अंदर, ड्रेनेज का पानी है वो बो आ रही पानी में, तो उसके ऐसे पाइपलाइन देखना पड़ेगा ना आपको. पहले एक नगर सेवक था, अब 4 नगर चार सेवक चार है. हो गए. हाँ तो अब चारों ने मिलकर करना चाहिए ना. एक नगर सेवक में हमारे को बहुत अच्छा काम होता था पहले, है कि नहीं? अभी 4 ही नगर सेवक में से एक ने तो भी देखना चाहिए. देखना चाहिए. ऐसा लगता है जो नवनिर्वाचित कारपोरेटर है वो इस बात पर ख्याल देंगे. बिल्कुल ख्याल देंगे, बिल्कुल ख्याल देंगे. अभी चुन के आए वो, और वो बहुत अच्छे है, सेकुलर नेता है, अच्छा बच्चा हमारे महल्ले का है, और बिल्कुल ध्यान देंगे. हमारी अपेक्षा है उनसे कि वो बिल्कुल ध्यान देंगे. अभी नवे नवे चुन के आए हुए हैं तो थोड़ा उनको भी टाइम लगेगा, लेकिन हमारी समस्या ये है कि ये प्रश्न पानी का ये तुरंत सॉल्व होना, क्योंकि ये रोज़मर्रा को लगने वाली चीज़ है. ये रोज़मर्रा को जो लगने वाली चीज़ है इस पे एक्शन तुरंत होना चाहिए. इसके लिए महानगर पालिका की टीम भी रहती. बाकी जगह तुम्हारे काम हर जगह हो रहे, लेकिन हमारे ऐसे क्यों मुस्लिम और दलित बस्ती में काम नहीं हो रहा? ये प्रश्न मेरा महानगर पालिका के कमिश्नर साहब से है कि हमने हमने हमारे हम क्या हम जो है देश का हिस्सा नहीं है क्या? कि हमारे साथ ऐसा भेदभाव क्यों हो रहा दलित और मुस्लिम वस्ती के साथ? मोठा प्रश्न उपस्थित होतोय इथे. आम्ही या भारताचे, या देशाचे नागरिक नाहीत का? दलित आणि मुस्लिम वस्तींमध्येच हा प्रकार का होतोय? दुसऱ्या समाजाच्या वस्तींमध्ये हा प्रकार होत नसून हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याची भावना या देशाच्या नागरिकांमध्ये होत आहे, या शहराच्या नागरिकांमध्ये होत आहे. ही भावना आपल्याला न परवडणारी आहे. आपण बघू शकता इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडे कार्यक्रम आहेत, माझे मित्र आपल्याला दाखवतील, आणि त्यांनी त्या कार्यक्रमासाठी प्रायव्हेट टँकर मागून सनी पाणी भरलेलं आहे. त्यांना कार्यक्रमासाठी सुद्धा इथे जर प्यायला पाणी मिळत नसेल तर मग छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका असून तर आपण नसून संताप असंच म्हणावे लागेल. 2च दिवसापूर्वी महापौरांनी ज्या त्वशामध्ये जाहीर केलंय का मी जनतेसाठी आहे, मी जनतेचा आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्या हातात सर्व काही या
देशाचा, राज्याचा, नगरपालिकेचा, गल्लीचा कारभार आहे, त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी भावना इथे जनसामान्याची झाली आहे. बोलता बोलता मोठी भावना मनामध्ये निर्माण व्हायला लागली का आम्ही या देशाचे नागरिकच नाही का? दलित आणि मुस्लिम मोठं योगदान स्वातंत्र्याच्या काळात दोन्ही समाजाचं आहे, पण आज आम्हाला वाळीत टाकल्यासारखं, बाहेर टाकल्यासारखं होतंय. ही भावना देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी हानिकारक आहेत. बघूया, मी शहराचा शहर माझे या घोषवाक्याप्रमाणे नवनिर्वाचित महापौर या गोष्टीची दखल घेतात का? कॅमेरामन माजिद भाई बरोबर मी आपलाच राज.